महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर सातत्याने वाढतोय. कोकण, मुंबई, ठाणे, पुणे, पश्चिम महाराष्ट्र आणि आता विदर्भातील काही भागांमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद होत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत, तर सखल भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिलाय. पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. या पावसामागे अनेक हवामान घटक कार्यरत असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम मध्य भारतासह महाराष्ट्रावरही होत आहे. त्याचबरोबर वातावरणातील अनुकूल स्थितीमुळे पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पुढील 3 ते 4 दिवस राज्यात ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. काही भागात हलका ते मध्यम पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत.